पण असं म्हणून बोलू पुढे नका जाऊ. अरे मागचा सगळा आवाज येणार खाली बस जाणार नाही सर. खाली किती आता ऐकेल आज इथे होत असलेल्या टाटा पॉवरच्या प्रशासनाच्या फसवणुकीविरुद्ध जे उपोषण होत आहे त्या उपोषणासाठी उपस्थित असलेले आणि जे माझ्या सोबत उपोषणाला बसलेले शिवसेना पक्षाचे जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, नारायणजी दामसे, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तानाजी शेठ मते आणि या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी, सर्व प्रमुख कार्यकर्ते, आज खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना माहिती आहे या टाटा कंपनीमध्ये 1000 मेगावॅटचं जे विद्युतीकरणाचं काम होत आहे त्यामध्ये एक डॅमचं काम सुरू आहे आणि सुरू होत असताना टाटा कंपनीने सर्वपक्षीय बैठक घेतली होती आणि टाटा कंपनीला ती त्यांची जनसुनावणी होती. त्या जनसुनावणीसाठी टाटा कंपनीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना असेल आणि तालुक्यामध्ये असणारे सर्वच शेतकरी कामगार पक्ष असतील, भारतीय जनता पार्टी असेल, मनसे असेल, विविध पक्षाचे पदाधिकारी असतील, या सर्वांना भेटीगाठी घेऊन त्यांना सांगितलं होतं का या जनसुनावणीला तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. पाठिंबा दिल्यानंतर या परिसरामधील या ग्रामपंचायतीमधील स्थानिकांना आम्ही खऱ्या अर्थाने रोजगार देण्याचं काम करू. स्थानिकांच्या कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही. त्या गावामधील विविध समाजाची लोक राहत असतात. त्यामध्ये आदिवासी असतील, धनगर समाजाची लोक असतील, मराठा असतील, सर्व समाजाची लोक या ग्रामपंचायतीमध्ये राहतात. परंतु जनसुनावणी झाल्यानंतर या कंपनीने फक्त विशेष कुठल्या तरी एकाच पक्षाकडे लक्ष दिलेलं आहे. बाकी दुसऱ्या पक्षाच्या कुठल्याही माणसाला इथे रोजगार मिळणार नाही, कुठल्या कार्यकर्त्याला इथं काम मिळणार नाही. तू या विशेष पक्षाचा माणूस आहेस का तरच तुला काम मिळेल, तू याच पक्षाचा माणूस आहेस का तरच तुला इथे नोकरी मिळेल, असा या कंपनीने पवित्रा घेतलेला होता. अनेक वेळा कंपनीच्या प्रशासनाने मी असेल, नितीन दादा असतील, सर्व पक्षाचे आपले प्रमुख मान्यवर असतील, यांनी अनेक वेळा आपण या कंपनीच्या प्रमुखांना त्या ठिकाणी सांगण्याचं काम केलं. तुम्ही चुकीच्या माध्यमातून आपण इथे लोकांच्यावर असेल, स्थानिकांच्यावर असेल अन्याय करू नका. तुम्ही सर्वांना न्याय दिला पाहिजे, सर्वांना रोजगार मिळाला पाहिजे. त्यामध्ये सर्वांना रोजगार मिळाला पाहिजे. त्यासाठी अनेक वेळा आम्ही इथे कोणतरी प्रशासन आहेत, धोरणधर म्हणून साहेब आहेत, एक मात्र आहे, हे अनेक वेळा मला येऊन भेटून गेले, आमच्या प्रमुख नेत्याला येऊन भेटून गेले. त्यांनी सांगितलं का इथे आम्ही कोणावरही अन्याय करणार नाही, कुठलाही पक्षपात करणार नाही, आम्ही सर्वांना समान न्याय देण्याचं काम करू. परंतु गेले 1 वर्ष आम्ही बघतोय, 1 वर्षामध्ये फक्त विशेष कुठल्या तरी पक्षाला कार्यकर्त्याला त्यांना इथं नोकरी दिली जाते, बाकी बाकीच्या लाभार्थ्याला नोकरी दिली जात नाही. त्या गेटवर कोणतरी गुन्हेगार व्यक्तीची लोक येऊन थांबतात आणि त्या गुन्हेगारांच्यावर विविध प्रकारचे आरोप आहेत, विविध प्रकारचे खटले आहेत. अशा लोकांनी इथे येऊन दादागिरी करायची. तुम्ही जर या पक्षाचे असाल तर तुम्हाला नोकरी मिळेल, तुम्ही जर आमच्या पक्षामध्ये प्रवेश देणार असाल तर तुमचा जेसीबी लावला जाईल, तुम्ही जर आमच्या या पक्षाला आला असाल तर तुमचं प्रोग्राम लावला जाईल. अशा पद्धतीने या कंपनीच्या प्रशासनाने अनेक दिवस
वेळी त्यांचं जे नाटक होतं ते नाटकाला खऱ्या अर्थाने आम्ही आता ठरवलेलो आहोत. म्हणून आम्ही आता आमरण उपोषण सर्वांनी घेतलेलं आहे. मी माझ्या पत्रकार बंधूंना सांगेल का इथे मात्र आहेत. काम सुरू झाल्यानंतर इथे प्लास्टिक होते, प्लास्टिक नंतर इथे डंगरवाडा असेल, आदिवासी वाडा असतील, त्यांच्या घराला तोडले गेले, त्यांचे पत्रे फुटले. इथे आदिवासी लोकांनी मात्रांकडे बांधणी केली. मात्र त्याला सांगतात मी तुमच्यासाठी तुम्हाला पैसे मिळून देण्याचं काम करेल, परंतु तुम्हाला जे पैसे भेटतील त्यातलं 50% रक्कम मला द्या, तरच मी तुमच्यासाठी काम करेल. असं इथलं प्रशासन काम करतंय. पण खऱ्या अर्थाने मात्रेंना इथे बडवा नाही बोलले, बडवा बोलले. म्हणजे इथला दलाल कोण असेल तर मात्र आहे हे आपण सर्वांनी बघितलं आहे. आपण या मात्रेसारख्या अधिकाऱ्याला त्वरित कामावरून काढून टाकावं. तुम्हाला वाटतं काही दिवसापूर्वी ते रिटायर झालेत आणि त्याला आपण मुदतवाढ दिले, त्यांना मुदतवाढ न देता त्यांना त्याला पहिल्या गेटच्या बाहेर काढावं आणि जे आमच्या 15-20 मागण्या आहेत त्या 15-20 मागण्या आमच्या पूर्ण कराव्यात. आणि खऱ्या अर्थाने जर या प्रशासनाने 2-3 तासामध्ये आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही आणि टाटा कंपनीमध्ये जे काम सुरू आहे ते काम तरी थांबवलं नाही तर 2-3 तासानंतर त्या तुमच्या लोकशाहीच्या माध्यमातून झालेल्या उपोषणाचा उद्रेक होईल आणि सर्व माझ्यासहित सर्व लोक आम्ही गेटच्या आतमध्ये प्रवेश करून जे आवश्यक वाटेल ते आम्ही करण्याचे या ठिकाणी काम करणार आहोत. तरी मी प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो, ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या तुम्ही 2-3 तासात पूर्ण कराव्यात आणि जे असे भरवे इथे प्रशासन असतील त्या भरव्यांना पहिलं बाहेर काढावं आणि त्या प्रशासना या उपोषणाला आपण न्याय द्यावा असं मी प्रथम तुम्हाला विनंती करतो. आणि आता मी फक्त विनंती करतोय, 2-3 तासानंतर ती विनंती नसणार आहे, त्याचा उद्रेक होण्याशिवाय राहणार नाही असं आजच्या या ठिकाणी सांगतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुभाष भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुभाष भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. Like, comment, share and subscribe.